नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण बाही कटिंग करताना प्रत्येक उंचीसाठी कॅप हाईट किती घ्यायची ते बघूयात। कारण काय होतं, नेहमी प्रश्न पडतो बाही रुंदी किती घ्यायची आणि कॅप हाईट किती घ्यायची। हे दोन्ही जर मापे व्यवस्थित असेल तरच आपली बाही कटिंग व्यवस्थित येते। तर बघा, इथं मी तुम्हाला बाहीची उंची आणि कॅप हाईट आहे, म्हणजे प्रत्येक 2 इंचापासून ते पूर्ण लास्टपर्यंत तुम्हाला जेवढी उंची पाहिजे आहे तेवढी उंची घेऊ शकता तुम्ही। आणि त्यासाठी तेवढ्या उंचीसाठी तुम्हाला कॅप हाईट किती घ्यायची आहे। तर अगोदरही आपल्या चॅनलवरती बाही कटिंगचा चार्ट अपलोड आहे, त्यामध्ये बाही रुंदी किती घ्यायची, कॅप हाईट किती घ्यायची तो आहे। पण सेपरेट मी फक्त कॅप हाईटचा जो चार्ट आहे तो तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला बाही रुंदी किती घ्यायची माहीत असतं, पण कॅप हाईट घेताना नेहमी कन्फ्युजन होतं। म्हणून मी तुम्हाला फक्त बाही किती उंचीला कॅप हाईट किती घ्यायची एवढं डिटेलमध्ये सांगणार आहे आणि बाही कटिंगही करून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईकही करा। चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात मी अगोदर तुम्हाला कॅप हाईट कशी घ्यायची ते सांगणार आहे आणि किती कुठल्या उंचीसाठी किती घ्यायची तेही सांगणार आहे। तर बघा, अगोदर ही जी आहे ती आपली बाहीची उंची आहे, 2 इंचापासून 6.5 इंच आहे। आणि त्याच्या पुढच्या मापासाठी किती घ्यायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि इकडच्या रकान्यामध्ये मी तुम्हाला कॅप हाईट किती घ्यायची ते दाखवलेलं आहे। तर अगोदर आपण काय करूयात, अगोदर आपण बाहीची मापे टाकूयात आणि कॅप हाईट खुल्या भागाकडून कुठं घ्यायची असते आणि कशी घ्यायची असते ते सांगून त्याच्यानंतर मी तुम्हाला हे कॅप हाईट किती घ्यायची उंचीनुसार ते सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल। तर बघा, इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। आता तुम्ही कुठल्याही उंचीची बाही कट करू शकता, कारण इथं आपल्याकडं तो चार्ट आहे। तर बघा, मी तुम्हाला इथं 5 इंचाची बाही आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 5.5 इंचाची बाही आहे आपली। त्या प्रमाणे आपण कटिंग करूयात, म्हणजे बिगर अस्तरसाठी आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपण हे कटिंग करूयात। तर बघा, इथं आपण 5.5 इंच घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं अर्धा इंच, म्हणजे तुम्हाला इकडल्या साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनचं। ते केल्यानंतर ही जी आहे ती उंची आहे, हे आहे आपलं शिलाई मार्जिन, हे झालेलं आहे उंची। तर आपल्याला आता नेहमी काय प्रश्न पडतो, बऱ्याच अशा कमेंट असतात की ताई आता आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे, आपली तयार उंची किती आहे, 5 इंच आहे, तयार ब्लाऊजची उंची आपली 5 इंच आहे आणि आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी करत आहोत म्हणून अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे। आणि बिगर अस्तरचा असेल तर आपण 1.5 इंच मार्जिन घेतो, म्हणजे आता ही बाही आपली 5 आणि अर्धा 5.5 झाली। आणि बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल, आपला साधा ब्लाऊज पीस असेल तर त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घेतो। मग आता नेहमी ताईंना प्रश्न पडतो की मार्जिन घेऊन म्हणजे 5 इंच आणि मार्जिन 5.5 इंचच्या बाहीचं कॅप हाईट टाकायचं का तयार जेवढी उंची आहे तेवढंच टाकायचं। तर तुमची ब्लाऊजची जेवढी तयार उंची आहे, बाहीची तयार उंची, तेवढ्याच उंचीची कॅप हाईट तुम्हाला घ्यायची आहे। म्हणजे तयार जर उंची तुमची 5 इंच असेल तर 5 आणि 5.5 उंची बाहीची असेल तर तुम्हाला 2.5 इंच कॅप हाईट घ्यायचं आहे प्रत्येक साईजसाठी। म्हणजे तुमची बाही जर अस्तरसाठी असेल किंवा बिगर अस्तरसाठी असेल, तयार जेवढी बाहीची उंची आहे, ब्लाऊजवरून आपण माप घेतो, तयार जेवढी बाहीची उंची आहे त्यानुसार कॅप हाईट घ्यायची आहे। त्यामध्ये मार्जिन किती मिक्स केलं आहे हे सोडून जेवढी तयार उंची आहे त्यानुसार कॅप हाईट घ्यायची आहे। तर आपलं हे जे आहे ती तयार उंची 5 आहे, म्हणून आपण इथं आता 5-5.5 इंचासाठी 2.5 इंच कॅप हाईट आहे, म्हणून आपण इथं किती घेतलेलं आहे, 5 इंच, अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे। मार्जिनचा काही एक संबंध नाही, अस्तरची असं किंवा बिगर अस्तरची, तयार ब्लाऊजची उंची बघायची आहे आपल्या बाहीची आणि त्यानुसार आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे। तर बघा, इथं आपण अस्तरसाठी करत आहोत म्हणून 5.5 घेतलेला आहे, 5 इंच तयार उंची आहे। तर 5 इंच तयार उंची आहे, तर आपल्याला कॅप हाईट 5 आणि 5.5 इंचच्या बाहीसाठी 2.5 इंच घ्यायचं असतं। तर आता आपण कुठल्या साईजसाठी बघूयात। आता बाही रुंदी किती घ्यायची, छातीचा 4था भाग हा बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे। इथं आपण 32 साईजसाठी बघूयात, म्हणजे छातीचा 4था भाग आपण इथं 8 इंच घेऊयात। इकडच्या साईडला ही आपण 8 इंचावरती मार्किंग करून आपल्याला 8 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। डबल माप घ्यायचं इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला, म्हणजे माप आपलं परफेक्ट येतं, चुकत नाही। तर आपण उंचीचा बॉक्स तयार करून घेतो। छातीचा 4था भाग बाही रुंदी घेऊन उंची आणि छातीचा 4था भाग बाही रुंदी घेतलेली आहे। तर बाही रुंदी ही तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तुमचा, जितक्या साईजचा ब्लाऊज आहे तितका छातीचा 4था भाग तुम्हाला बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट येईल। आता बाही रुंदीचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। आता कॅप हाईट बघूया।
तर आता आपण अगोदर उंची घ्यायची, मार्जिन आहे हे आपलं, मार्जिनचा हे आपण बॉक्स करूयात म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल. हे जे आहे ते आपलं मार्जिन, ही बाहीची तयार उंची. तर आता कॅप हाईट घ्यायची आहे. तर इकडल्या साईडला आपण बाहीची रुंदी घ्यायची, फोल्ड बाजूवरती जी बंद बाजू आहे तिथं उंची टाकायची. परत इकडच्या साईडला खुल्या भागाकडे बाहीची रुंदी घ्यायची आहे. बाहीची रुंदी घेतली आहे तर खुल्या भागाकडून इकडल्या साईडला वरती कॅप हाईट घ्यायची आहे. तुमची जेवढी असेल तेवढी तुम्ही इथं कॅप हाईट घ्यायची आहे. तर बघूयात आता आपण कॅप हाईट किती घ्यायची. तर 5 इंचाची बाही आहे आपली. 5 आणि 5.5 इंच ज्यावेळेस तुमच्या बाहीची उंची असेल त्यावेळेस तुम्ही 2.5 इंच हे कॅप हाईट घ्यायची आहे. तर आपण कॅप हाईट इथं घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या बाहीची उंची 2 इंच असेल त्यावेळेस तुम्हाला 1 इंच घ्यायचं आहे. तर आता अगोदर आपण घेऊ आणि त्याच्यानंतर बाकीचे उंचीचे मापे बघूया. तर इथं आपल्याला 2.5 इंचावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं असं इथं घ्यायचं आहे आपल्याला कॅप हाईट. आणि हे जे आहे ते खाली आपण 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. सॉरी, मार्जिन नाही, 1.5 इंचावरती इथं मार्किंग करायचं आहे आपल्याला. प्रत्येक ब्लाऊजसाठी कॅप हाईट तुमची कितीही असेल, आता 2.5 इंच कॅप हाईट आहे म्हणून इथं आपण 1.5 इंच घेतलेलं नाही. तर तुमचं इथं कॅप हाईट 2 इंच, 1 इंच, 3.5, 3 इंच असेल तरीही तुम्हाला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक ब्लाऊजसाठी बाहीसाठी कटिंग करताना कॅप हाईट कितीही असेल, कमी किंवा जास्त, तर तुम्हाला इथं 1.5 इंच माप घ्यायचं आहे. हे आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी घ्यायचं असतं. कंपल्सरी आहे हे 1.5 इंच घ्यायचं आहे. खालच्याही साईडला तुम्हाला इथं 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. म्हणजे कितीही उंची असू द्या आणि कुठलीही साईज असू द्या, कॅप हाईट कितीही असली, बाहीची उंची कितीही असली तर कॅप हाईट घ्यायचं आणि तिथं 1.5 इंचावरती मार्क करायचं. इथंही आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तर बघा, आता तुमच्या लक्षात आले असेल तर बाहीची उंची घेऊन इथं कॅप हाईट घ्यायचं आहे खुल्या भागाकडून. तर आता आपण बाहीला आकार देऊयात. बाहीला आकार देताना आपल्याला 1.5 इंचापासून यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं हे आकार द्यायचा आहे. इथं यायचं आहे आपल्याला आणि आल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साईडने इथून असं याला असं आकार देऊन घ्यायचा आहे. आणि दुसरा आकार देताना आपल्याला लगेच इथून खालच्या थोडंसं 1 इंचापासून सुरू करायचं आहे. आणि आपल्याला आकार देताना परत हे असे आकार देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे हे जे आहे ते आपलं असं व्यवस्थित आलं पाहिजे. हे बघा, हा जो आकार आहे तो असा व्यवस्थित आला पाहिजे. इथं कॅप हाईट घेतल्यानंतर 1.5 इंच घ्यायचा आणि बाहीला पहिला आकार द्यायचा. आणि हा दुसरा जो आकार आहे तो समोरची बाजू आहे, पहिला आकार पाठीमागची बाजू आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीचे आकार दिलेले आहे. बाहीचे आकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला दंडघेर घ्यायचा असतो. तुमचा ब्लाऊजचा जेवढा दंडघेर असेल तेवढा घ्या. 32 साईजचा ब्लाऊज आहे, 5.25 इंच दंडघेर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे. बघा, हे आपण असं मार्किंग केलेलं आहे. म्हणजे हा आपला दंडघेर हे आपलं बाहीमधलं शिलाई मार्जिन. ब्लाऊजमध्ये तुम्ही जितकं मार्जिन मिक्स केलेलं असेल तितकंच तुम्हाला इथं बाहीमध्ये पण मार्जिन मिक्स करायचं आहे. तर हे झालेलं आहे आपलं बाहीचं कटिंग. सुरुवातीला उंची टाकली, हे शिलाई मार्जिन आहे. त्याच्यानंतर आपण कॅप हाईट घेतलेली आहे उंचीनुसार. परत आकार दिलेले आहेत. कॅप हाईट घेतल्यानंतर 1.5 इंच इथं घेतलं, 1.5 इंच इथं घेतलं आणि आकार दिलेले आहेत बाहीचे पाठीमागचा आणि समोरचा. त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर घेऊन त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. तर आता बघूयात आपण. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक साईजच्या बाहीचं कटिंग करू शकतो आणि तेही एकदम परफेक्ट. आणि हे व्यवस्थित आकार आले, कॅप हाईट व्यवस्थित घेता आली तर कॅप हाईटमुळं काय होतं, आपला ब्लाऊज परफेक्ट असा बाहीमध्ये बसतो, व्यवस्थित असा. बाही टाईटही होत नाही. कॅप हाईट जर चुकली तर बाही वरती जाते हात वर केल्यानंतर, नाहीतर खूप सारा घोळ पडतो. त्यामुळं आपल्याला परफेक्ट असे कॅप हाईट आली पाहिजे उंचीनुसार. तर बघा, इथं मी तुम्हाला छोटंसं दाखवलेलं आहे. ही आहे आपली बाहीची उंची, ही आहे कॅप हाईट. तर कॅप हाईट कुठं घ्यायची तर इथं घ्यायची आहे. त्यासाठी अगोदर मी तुम्हाला बाहीचं कटिंग केलेलं आहे. ही जे आहे ते आपण इथं खुल्या भागाकडून जे अंतर घेतलं ते जे आहे ते आपल्याला आपण त्याला कॅप हाईट म्हणत असतो. तर ही जी आहे ती आपली बाहीची उंची आहे. 2 इंचाची बाही असेल त्यावेळेस तुम्ही 1 इंच कॅप हाईट घ्यायचं. म्हणजे मी इथं 2-2.5 इंच घेतलं, तुम्ही 1 इंच घ्या कधी 2 इंचाची बाही असेल त्यावेळेस. त्याच्यानंतर
3 आणि 3.5 इंच, बघा 3 इंच इथं 3.5 इंच, त्यावेळेस तुम्हाला इथं 1.5 इंच कॅपाईट घ्यायचं आहे इथं. त्याच्यानंतर 4 आणि 4.5 इंचाची ज्यावेळेस बाह्य असेल त्यावेळेस तुम्हाला 2 इंचाचं कॅपाईट घ्यायचं आहे. 5 आणि 5.5 इंचाची बाह्य असेल त्यावेळेस तुम्हाला 2.5 इंच कॅपाईट घ्यायचं आहे, जसं की आपण आता हे मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर 6 इंचाची ज्यावेळेस बाह्य असेल त्यावेळेस तुम्हाला 3 इंच कॅपाईट घ्यायचं आहे. आणि 6.5 इंचाच्या पुढील सर्व मापासाठी ड्रेस किंवा ब्लाऊजसाठी तुम्हाला 3.5 इंच कॅपाईट घ्यायचं आहे. म्हणजे कंपल्सरी प्रत्येक साईजचा ब्लाऊज असू द्या 6.5 इंचाच्या पुढील सर्व मापासाठी, ब्लाऊजच्या किंवा ड्रेसच्या मापासाठी तुम्हाला 6.5 इंचाच्या पुढील सर्व उंचीच्या जी बाही कटिंग असेल त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी 3.5 इंच घ्यायचं आहे. त्यामुळे तुमची परफेक्ट बाही येईल. आता कुठल्याही उंचीचा असू दे 18, 19, 20 ड्रेस किंवा ब्लाऊजसाठी असेल तर तुम्हाला 3.5 इंचच घ्यायचं आहे. कधी तर 6.5 इंचाच्या पुढची जी बाही असेल त्यावेळेस. तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचं सहज कटिंग करू शकता आणि बाहीचंही कटिंग करू शकता. बाही रुंदी किती घ्यायची, छातीचा 4था भाग घ्यायचा आणि कॅपाईट किती घ्यायची तर उंचीनुसार कॅपाईट असते आपली. तर आपण इथं उंची दिलेली आहे, इकडल्या बॉक्समध्ये आपण कॅपाईट दिलेले आहे. तर हे जे आहे ते तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये आणि परफेक्ट असं बाहीची उंची कॅपाईट घ्या आणि बाही कटिंग करा आणि तुमची बाही कटिंग ही 100% परफेक्ट येणारच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणखीन अशाच प्रकारचे कुठले व्हिडिओ पाहिजे आहेत का तेही मला नक्की सांगा. कारण छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे, कारण आपला एक पॉईंट चुकला तर आपला ब्लाऊज हे होतो. त्यामुळं अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे प्रत्येकीला हे जमलं पाहिजे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.